मी ना आता ब्लाऊज शिवून झालेला आहे माझा, तर थोड्याशा हातामध्ये कमी केलं त्याने, म्हणजे कसं आपण बाहेर झालं जेवढं सांगितलं तेवढा प्रमाणे केलेलं नाही त्याने. तर मी आता त्या ब्लाऊजचं काय करते आणि कसा तुम्हाला दाखवते, मी काय चुकलं ते पण दाखवते, थांबा. तर बघा तुम्हाला सांगते मी, हे ब्लाऊज शिवला मी आता 2 दिवसावर जयंती आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तर 14 एप्रिलला पुण्याला जायची, त्याच्यामुळं घाई चालली माझी. योका मी काय केलंय, नवीन साडी, पांढरी साडी, त्याला ब्लाऊजच नाही म्हणून मी शिवायला टाकले. तर कशी साडी बघा बरं माझ्या लाडक्या बहिणींनो, बघा साडी मी पांढरी साडी घेतलेली आहे, एकदम झक्कास. आणि त्याचा ब्लाऊज कसा शिवला आहे तुम्हाला सांगते. तर ते कुठं ठेवू साडीला, मी घाण व्हायची पंचायत अजून नाही का. तर काही असा ब्लाऊज शिवला आहे, ब्लाऊज शिवलाय खरं, पण काही चमकी लेस लावून छान शिवलाय ब्लाऊज. का त्याच्यावर ब्लाऊज शिवलाय खरं, पण हे कसं झालं माहिती आहे का, त्या बाईने हे बाहेरही आखूड केलेत, आखूड बाया बनवल्यात. मला पण येतो घरी बरं का ब्लाऊज शिवायला, असं नाही, पण कसं आहे ही कटोरी जरा येत नाही. साधं 4 ते काय म्हणते ते 4 ह्याचं ते साधारण झंपर येते, कटोरी फक्त थोडीशी चुकती म्हणून मी दुसरीकडे टाकलं होतं शिवायला. तर त्या बाईने काय केलं बघा, एवढे आखूड बाया शिवले तेव्हा, किती कमी शिवले ते बघा. आता माझ्या माहिती आहे, पण त्याच्यापेक्षा बी कमी शिवल्यात बाया. मग काय करायचं आता, मी त्याला जरा डोकं चालवायला लागले, मी काय करू, याचं काय होऊ शकते बरं. असं डोकं चालवायला लागले मी. तर तुम्हाला करून दाखवल्यावर मग तुम्हाला मी दाखवते पुन्हा. थांबा जरा थोडासा 5. काय झालं काय करते मी ना ब्लाऊजच्या हाताच्या बाहेर लांब करते, काही आखूड शिवल्यात बाहेर म्हणून मी याच्या लांब करते. आता मी शिवल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते. हे लई कमी झाल्यात, तर मला थोडीशी उंची लांब करायची बाहेरची. तर मी काय डोकं लावणार आहे ते तुम्ही बघा नंतर, आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की मी चांगलं केलं का वाईट केले. आता एवढी साडी भारी आणि आखूड बाहेरचं झंपर तेवढा बी लई आखूड नाही नसावा, असावा, पण लईच कमी बाहेर केलं तिने. पण आता माझी बी गलती झाली, जर झंपर व्यवस्थित दिलाच नव्हता. हो का, एवढंच आहे, त्याच्याहून कमी. तर मी झाल्याच्या नंतर दाखवणारच आहे, पण मला कमेंटमध्ये सांगा मी कसं करते. एकदम ग्रीटिंग कार्ड बनवते चांगलं, एकदम छान मस्तपैकी. डोकं कशी चालवते तुम्ही बघाच्या, लांब बाहेर कशा करणार ते. आणि हे पण असं इथून पण जरा थोडंसं ढिल्लं झालेलं आहे. मी घरच्या घरी जर चूक झाली ना, तर मी घरच्या घरी सगळं व्यवस्थित करते. ढिल्ला झाला किंवा उकलायचं, शिवायचं, कुठं हे उसवला, सगळं मी घरी रिपेअरिंग करते त्याची. तर तुम्ही बघाच मी कशी स्टाईल करते ह्याला. मग तुम्ही म्हणशाल हां खरंच बाबा छान केले मावशीने म्हणशाल मी. मग तुम्ही कमेंटमध्ये म्हणायचं पम पम करावं, मी कोणी समोर आलं तर तुम्ही बाजूला सरावं, असं म्हणतात मी गाणं. खाली तोंड कर. हां, 2 दिवसावर जयंती आली. आज 11 तारीख, 12 आणि 13 2 दिवस कमी येते. तर माझ्या बाप्पाची जयंती आलेली आहे, तर मी जयंतीसाठी तडजोड करणार. मला उत्सुकता आहे. माझ्या बाप्पाची जयंती 2 दिवसाला आली, 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. पुणा स्टेशनमध्ये इतका भयंकर जल्लोष साजरा होत आहे जयंतीचा. तर तुम्ही कोण येणार आहे तुम्ही नक्की सांगायचं मला. तर मी जयंतीला जाणार आहे. कोण येणार पुण्यामध्ये नक्की कळवा. मी आता ब्लाऊज केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये साडी घालूनच दाखवणार, तुम्हाला हे ब्लाऊज घालून दाखवणार. खाली तोंड कर जरा बाई, मग तुम्ही मला कळवा कसं आलंय ते. बाय बाय, तोपर्यंत स्टॉप कर ना, बंद झाला आता. ये तिकडं तुझ्याकडं.